नमस्कार मित्रांनो, तर आज मी आणि माझा छोटा भाऊ चेक करणार आहोत की डीमार्ट मध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतो की रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये। तर सर्वात पहिले तर माझा छोटा भाऊ जाणार आहे रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये। तर हा आहे माझा छोटा भाऊ वीर। तर आपण डायरेक्ट आता रिलायन्स स्मार्ट बाजार जवळ भेटूया। आता आम्ही आलेलो आहोत दोघं रिलायन्स स्मार्ट बाजार जवळ। सर्वात पहिले तर मी तुम्हाला चॅलेंज सांगतो आजचा काय आहे। तर माझा छोटा भाऊ जाणार आहे रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये आणि मी जाणार आहे डीमार्ट मध्ये। तर टायमिंग असेल 30 मिनिटाचा आणि 30 मिनिटात आम्हाला सर्वात स्वस्त सामान शोधायचं आहे। जो सर्वात स्वस्त सामान शोधल तो असेल आजचा चॅलेंजचा विनर। तर वीर, तू ह्या रिलायन्स स्मार्ट बाजार मधला सर्वात स्वस्त सामान काय शोधण्याचा प्रयत्न करशील? मी पहिले तर 5 वाली कॅडबरी आता 1 वाला चॉकलेट शोधायचा प्रयत्न करीन। त्यात माझा पहिला प्लॅनिंग असेल। तर तुझा टायमिंग आहे अर्धा तास, तुझा टायमिंग आहे ना, तुझा टायमिंग स्टार्ट होतंय आता। रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये तर आपण आलेलो आहोत। तर वीर कुठे गायब झाले, मला दिसतच नाही इथं आल्या। तर स्मार्ट बाजार मध्ये मी आलेलो आहोत ना, 1 मिनिट झालाय मला इथे येऊन ना येऊ। अजून इथे शोधतोय, अजून पेनच्या एजंट काय शोधतोय अजून इथं। त्याला अजून काहीच नाही भेटलेलं आहे सर्वात स्वस्त सामान। अजून हे पेनच बघते इकडं, पेन किंवा रबर बघते अजून हे स्वस्तातला। वर आता माझा टायमिंग किती झालेला आहे? जो टायमिंग झालेला आहे 3 मिनिट झालेला आहेत ना। अजून याला एक पण गोष्ट नाही भेटलेली आहे। बिस्किटांच्या एरियात आलेला आहे आता याला बिस्किटांच्या याच्यात सर्वात स्वस्त सामान याला अजून काहीच नाही भेटलेलं आहे। तर याला काय भेटेल का अजून? माझ्यासारखं असं तर लय काय काय शोधलं असतं मी। पार्लेजी भेटलेला आहे याला आता पार्लेजी भेटलेला आहे 5 वाला सर्वात स्वस्त आजचा पहिला सामान भेटलेला आहे याला आजचा। तर तू अजून काय शोधायचा प्रयत्न कर याच्यासून स्वस्त। तर याचं 5 मिनिट होऊन गेलेलं आहेत ना, अजून याला एकच वस्तू भेटलेली आहे। तर याला अजून 25 मिनिटं आहेत शोधायचं। तर अजून काही शोधू शकतंय मला टप द्यायसाठी। जर मी डीमार्ट मध्ये गेलो ना तर मी डायरेक्ट ते पिशवी घेईन एक आणि त्या डायरेक्ट 1 रुपयाचा भात टाकीन थोडासा आणि तो नेईन काउंटरवर। काय होईल तो बघितला जाईल पुढचा। क्या सोच है रे तेरी, मानना पडेगा। आणि काय काय शोधलेलं आहे त्याला विचारूया आता। काय काय शोधलं बाई तुम्ही अजून? मला पर्क, जेम्स आणि पार्लेजी भेटलेला आहे। पर्क किती वाली आहे? पर्क 5 वाली आहे ना, पार्लेजी पण 5 वाला आहे ना, जेम्स पण 5 वाला। अजून तुला 5च्या खाली काहीच नाही का भेटला? मला काहीच नाही भेटला 5च्या खाली, मला 5 वालाच भेटतात सगळं। त्याला अजून 5 रुपयाच्या खाली काहीच नाही भेटला या रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये। तर याला खूप टाइम पण याचा संपल्यात चाललेला आहे आता। त्याजवळ फक्त 5 मिनिट राहिलेला आहेत लास्टचं आणि त्याने अजून 3च गोष्टी शोधलेल्या आहेत। तर वीरला आता काहीतरी बोलायचं आहे। मला आता बाद झालेला आहे, मला एवढीच वस्तू घ्यायची आहे। 3च वस्तू जेम्स, पार्लेजी आणि पर्क हेच घेणार आहे 5 वाल्या। आता मला बाद झाला तू पण तुझ्याजवळ अजून 5 मिनिटं आहेत, ती 25 मिनिटच झालेलं आहे। तुझा टायमिंग होता 30 मिनिटाचा। मला बाद झालेला आहे, मी एवढाच घेतो 3च वस्तू। तर यांनी 3 वस्तू घेतलेल्या आहेत 5-5 वाल्या। तर याच्याशिवाय स्वस्त मला डीमार्ट मध्ये शोधायचे आहे। तर हा मी चॅलेंज विन करू शकतोय तेव्हाच। 30-40 मिनिट थांबून आम्ही रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये 3च वस्तू घेतलेल्या आहेत। तो काउंटरवाला दादा पण बोलत असेल आम्हाला एसीची हवा खायला आलते का काय तुम्ही? वीर आणि मी आता रिलायन्स स्मार्ट बाजारच्या बाहेर आलेलो आहोत। तर आता यांनी बिल करून आणलेलं आहे। तर बिल मला दाखवलं यांनी, तर मी पण शॉक झालेलो आहे कारण की बिल याचा आलेला आहे फक्त 13 रुपये। मला पण माहित नव्हतं कारण की ते जेम्स व MRP होती 5 रुपये, नंतर समजला ती जेम्स 3 रुपयाची होती। तर यांनी सर्वात स्वस्त सामान शोधलेलं आहे 3 रुपयाचं। तर तुला कसं वाटतंय? मला खूप भारी वाटतंय, 3 रुपयाला जेम्स भेटले। तर मला आता 3 रुपयाच्या काहीतरी खाली शोधायचं आहे, तेव्हाच मी हे चॅलेंज विन होऊ शकतो। रिलायन्स स्मार्ट बाजारची बिल करून आता आम्ही दोघं आलेलो आहोत डीमार्टला। तर आता डीमार्ट मध्ये इथं फुल पब्लिक दिसते मला। आतमध्ये जायला आता मला लय भीती वाटेल बोलायला, पण तरी पण मी बोलायचा प्रयत्न करीन। फर्स्ट व्हिडिओच आहे ही माझी। तर आमच्या चॅलेंज मध्ये एक आता ट्विस्ट आहे, जो चॅलेंज हारल त्याला एक टास्क मिळणार आहे आणि तो त्याला कंपल्सरी कंप्लीट करायलाच लागेल। जो चॅलेंज विन होईल तो त्याला हारल त्याला एक टास्क देईल। तो टास्क त्याला काही असू शकते, तो टास्क तो त्याला कंपल्सरी कंप्लीट करायलाच लागेल। वरच तुझा टायमर स्टार्ट होता आता। तर टायमर माझा स्टार्ट झालेला आहे। तर माझ्याजवळ फक्त 30 मिनिटच आहेत। तर 3 रुपयाच्या खाली मला काहीतरी शोधायचं आहे। तर डीमार्टच्या बाहेर आहे आता मी। तर माझा 1 मिनिट झालेला आहे। तर डीमार्टच्या बाहेर पब्लिक बघा तुम्ही किती आहे।
तर आता माझे इथं 5 मिनिट झालेले आहेत ना. रिलायन्स स्मार्ट बाजारच्या पेक्षा डीमार्ट हा खूपच मोठा आहे. इथं मला शोधायला खूपच कटिंग जाणार आहे आता. तर मला इथं टोपी दिसलेली आहे मिक्की माऊसची, तर ती टोपी घेतो मी मिक्की माऊसची. तर कसं दिसते मी या मिक्की माऊसच्या टोपीमध्ये नक्कीच सांगा कमेंटमध्ये करून. तर आता मला 5 वाली मंच भेटलेली आहे. 10 मिनिट माझं होऊन गेलेलं आहेत ना. मला 5 वाली मंच भेटलेली आहे इथं. आता हे बघा 5 रुपये प्राइस आहे जे. आता मी इथं तांदूळ घ्यायला आलेले आहे, कारण की इथं माझी एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहे मी. 1 रुपयाचं एवढंच तांदूळ घेणार आहे मी. 1 रुपयाचं बिल येईल तर बरं आहे माझ्यासाठी. तर हा मी चॅलेंज विन होऊ शकते. 1 रुपयाचा बिल आला तर तांदळाचा. या तांदूळ तर मी घेतल्यात, पण स्टार्टिंगला एवढंसं तांदूळ घेऊन डायरेक्ट त्या काउंटर जवळ जाणं मला पण थोडीशी लाज वाटली, म्हणून मी पहिला विचारायला गेलो. सर्वात स्वस्त बिल कितीचं होऊ शकते? सर्वात स्वस्त बिल हा कितीचा म्हणजे? कितीचं होऊ शकते? 1 रुपया 5 रुपयाचा होऊ शकते? का सांग ना तू. होऊ शकतो. होऊ शकते. काम आलं 5 मिनिटं. तर काउंटरवरच एक माझी एक फ्रेंड आहे, तर तिच्या समोरच चालले मी एवढंसं तांदूळ घेऊन. माझ्या आधी कोणी केलंय का एवढं स्वस्त बिल? नाही केला. मीच पहिला कस्टमर आहे का? हो. प्राइस कुठला आहे? काय माहित. ए भाई काय पण हे नाही होत. काहीच ग्राम नाही, काहीतरी ग्राम करायचं. तर काउंटरवर एवढूशा तांदळांचा बिल नाही होऊ शकत, कारण ते 1 ग्राम पण तांदूळ नव्हते. तर परत जायला मला पण थोडीशी लाज वाटली. तर हा चॅलेंज मी हारलो आहे, कारण की टाइम पण ओव्हर झालेला आहे. 30 मिनिट होऊन गेलेले आहेत ना. मी माझं सिक्रेट प्लॅन वर्क नाही केला. तिथं तांदूळ घेऊन गेलतो मी थोडेसे, तर तिथं बिल नाही होऊ शकत. तर आता माझ्याजवळ 5 रुपयाचे एक मंच आहे. जर मी डीमार्ट मध्ये गेलो ना, तर मी डायरेक्ट ते पिशवी घेईन एक, आणि ते डायरेक्ट 1 रुपयाचा भात टाकीन थोडासा, आणि तो नेईन काउंटरवर. काय होईल तो बघितला जाईल पुढचा. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये आम्हाला व्हिडिओ अलाउड होती काउंटरवर, पण जसं आम्ही डीमार्टमध्ये आलो तसे आम्हाला व्हिडिओ नॉट अलाउड केली इथं काउंटरवर. मग मी पण घेतला, कॅमेरा खाली केला. तर हा चॅलेंज मी नाही कम्प्लीट करू शकलो, कारण की मी 5 रुपयाची एक मंच घेतली, त्याचं बिल झाले 5 रुपये. कारण की माझा मेन प्लॅन होता डीमार्टमध्ये ते चावल पिशवीत टाकून 1-2 रुपयाचं प्राइस करून त्याचं विकत घ्यायचं, कारण की तो माझा प्लॅन सक्सेस नाही झाला. त्याच्यामुळं मी चॅलेंज हारलो. दुसरा काय मला भेटला पण नाही डीमार्टमध्ये, आणि माझा टाइम पण ओव्हर झालता. 30 मिनिट होऊन गेलते. तर आता माझा टास्क काय असू शकते मी हारलो तर? हा आहे साईटला रिलायन्स स्मार्ट बाजारचा बिल आणि डीमार्टचा बिल. रिलायन्स स्मार्ट बाजारचं बिल आहे 13 रुपये आणि डीमार्टचा आहे 5 रुपये. डीमार्टचा माझा बिल आहे, कारण की तो मी हारलेलो आहे तो चॅलेंज. तर आता मला एक टास्क मिळणार आहे, तो कम्प्लीट करायलाच लागेल मला काही करून. आजच्या व्हिडिओतला चॅलेंज तर मी हारलेलो आहे. तर वीरलाच विचारूया मला टास्क काय देते तो आजचा. आता लगेच तुला इथशी 10 पुशअप मारायचे जागेवर. इथं लगेच? हा एवढा सिंपल टास्क? हा. चला तर इथंच मी 10 पुशअप मारायला रेडी आहे, कारण की चॅलेंज होता तो टास्क एक कम्प्लीट करणंच आहे मला आता. तर आता मी इथं 10 पुशअप मारते. हा माझा आजचा टास्क आहे. तर चला स्टार्ट करूया. 1 2 3 4 6 7 तर चॅलेंज तर आजचा कम्प्लीट झालेला आहे.